नमस्कार. मी आनंद उल्हार, राहणारा वॉर्ड क्रमांक 36 का स्थानिक उमेदवार नगर या परिसरामध्ये राहतो. उच्च शिक्षण एज्युकेशन केल्यानंतर एका कॉर्पोरेटमध्ये काम करतो. माझ्या अंडरमध्ये 70-80 लोक कामं करतात. MBA मुलं पण माझ्या अंडरमध्ये काम करतात. असं वातावरण असताना ह्याच्या पहिले माझं जर पॉलिटिकल कॅरियर तुम्ही बघितलं तर भरपूर आंदोलनं, भरपूर समस्यांवर समाधान आपण केलेलं आहे. मागच्या वेळी मी शिवसेनेचा शाखा प्रमुख होतो वॉर्ड नंबर 36 मध्ये, आणि आता मी आम आदमी पार्टीकडून इलेक्शन लढतो आहे. सध्या इलेक्शन लढण्याचं कारण असं की कॉर्पोरेटमध्ये काम करत असताना, एवढं एज्युकेशन असताना पण स्थानिक पातळीवर जे मी समस्या बघतोय तर मला राहत नाही. तुम्हाला मी सांगतो की मी स्वतः एज्युकेटेड आहे, वाईफ गव्हर्नमेंट ऑफिसर आहे. माझ्या मुलाला 93% आले आता 10वीला. म्हणजे सोशल सर्व्हिस स्टार्ट फ्रॉम होम. कार्य जे आहे ते घरापासून सुरुवात होतं. तर 93% माझ्या मुलाला आले. आज जेई करतोय. बाबा इंजिनियर आहे, भाऊ आता हाँगकाँगला होता. असं एज्युकेटेड बॅकग्राऊंड मधून आम्ही आलोय. पण इकडची परिस्थिती जी बघतो आपण की लोकांना खूप तकलीफ आहे. आज एकही करप्शन मी केलं नाही, एकही एनसी माझ्यावर नाही. आज तुम्ही बघताल तर ह्या सगळ्या असल्यामुळे मी या प्रशासनाबरोबर, या नेत्यांबरोबर जे अन्याय करतात आहे, पब्लिकवर अन्याय करतात, त्यांच्यासमोर ठामपणे उभा राहू शकतो. आज माझं स्वतःचं काम तुम्ही बघितलं असेल तर मालाडची जनता तुम्हाला सांगेन की मी आता सध्या जे वोट मागतोय ते कामाच्या नावाने मागतोय. करोना काळ असो, करोना काळामध्ये 3,500 लोकांना डेली जेवण, ते पण जेवण साधं सुद्धा नाही. पुरी, भाजी, राईस, 2 केळी, पोळी नसेल तर मग चपात्या, असं पोटभर जेवण त्यांच्या घरपोच करायचं. घरपोच. काही लोकांना त्यावेळी असं वाटायचं की अरे आम्ही जेवण मागायला कसं जाऊ. मग अशा लोकांसाठी, हजारो फॅमिलीसाठी दर महिन्याला आम्ही पूर्ण महिन्याचं राशन भरून द्यायचं. म्हणजे ते घरी त्यांच्या जेवण बनवतील आणि सुखरूप राहतील. एक काळ थोडा वेळ गेला आणि त्यानंतर कळलं की हॉस्पिटलमध्ये भरपूर वाढत, हॉस्पिटलमध्ये ऍडमिशन मिळत नाहीये. मग त्यावेळी कॉल सेंटर 24/7 कॉल सेंटर सुरुवात केली की ज्याच्यामध्ये कोणाला कधीही अर्ध्या रात्री कुठल्याही मेडिकल रिलेटेड जर काय तकलीफ लागली तर मला फोन करू शकतात. 400हून जास्ती पेशंटला ऍडमिट केलं आणि त्यांना सुखरूप आणलंय. भरपूर असे पेशंट आहे की जे गरीब होते, डायलिसिस वर होते, अशा लोकांना सेव्हन हिल मध्ये हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करून सुखरूप परत घरी आणण्याचं काम मी केलेलं आहे. भरपूर तुम्ही बघत असाल की उच्च बिल्डिंग मधले जे रहिवासी आहेत त्यावेळी करोनामध्ये त्यांच्या मदतीला कोण नव्हतं, एकटे पडून होते. अशा वेळी पण त्यांना ॲम्ब्युलन्सची जरूरत असेल, हॉस्पिटलमध्ये ऍडमिशनची गरज असेल किंवा क्रियाक्रमासाठी काय मदत लागत असेल, त्या सगळ्या गोष्टी केल्या. या सगळ्या केल्यानंतर हळूहळू स्थानिक पातळीवर ज्या ज्या समस्या आल्या, पुष्पा पार्क, मनसुबाई रोड, दत्त मंदिर रोड, अशा परिसरामध्ये पाणी भरलं जातं. आणि पाणी भरल्यावेळी घराची परिस्थिती किती वाईट होते मला माहिती आहे. कारण का मी स्वतः पुष्पा पार्क या परिसरातून आलेलो आहे. आम्हाला पण अर्ध रात्र झाली आणि पाऊस पडायला लागला, गडगडायला लागलं की भीती वाटायची, रात्रभर झोप यायची नाही की अरे आता बाहेरून पाणी येणार, मोरीतून पाणी येईल करून. आणि ह्याच परिस्थितीत रात्रभर जागरण करून सकाळी कामावर पण जावं लागायचं. तर ती जाणीव मला आहे. तर त्याच्यामुळे गटर नाले हे पावसाळ्याच्या पहिलेच साफ करून घेतले. आणि जर साफ केल्यानंतर पण काही परिसर पातळीपेक्षा खाली आहे, रोड पातळीपासून खाली आहे, त्या ठिकाणी पाणी भरतं. मग अशा वेळी त्यांना रात्री अपरात्री कुठल्याही वेळी त्यांना जेवण आपण उपलब्ध करून दिलं. कारण का ते पाणी काढणार, साफसफाई करणार, की जेवण बनवणार, अशा वेळी आपण त्यांना जेवण बनवून दिलं. त्यानंतर भरपूर मेडिकल कॅम्प, पॉकेटमध्ये मेडिकल कॅम्प, आणि त्या मेडिकल कॅम्पमध्ये महागाचे महाग औषधं, म्हणजे कितीही महाग औषधे ऑन द स्पॉट त्यांचे उपलब्ध असायचे की ते तुम्हाला फ्रीमध्ये मिळतील. महागातली महाग औषधं आम्ही फ्रीमध्ये द्यायचो. आज त्यानंतर भरपूर समस्या आल्या. आपण स्कायवॉकचा इश्यू आला, स्कायवॉक आपण पेटवून लावलं. आता सध्याच्या ह्याच्यामध्ये पाण्याची भरपूर मोठी समस्या होती. दत्त मंदिर रोडला, उत्पाद या परिसरामध्ये पाण्याची खूप मोठी समस्या होती. पाणीच येत नव्हतं. आज 2-3 वर्षापासून पाण्याचं किल्लत, थोडं थोडं पाणी येत आहे. आम्ही आंदोलन केलं, रोडवर उतरलो.
प्रशासनाबरोबर भांडण केलं, नेत्यांबरोबर भांडण केलं. 15 दिवसाचा 1 महिन्याचा संघर्ष लागला, पण आज प्रत्येकाच्या घरी पहिल्या माळ्यावर पण एकदम फोर्सने पाणी येत आहे. त्या सगळ्यांच्या तोंडावर जे मी हसू बघितलं, समाधान बघितलं, हीच माझी पोच पावती. आणि एवढं बरं वाटलं. आतापर्यंत माणूस आला होता, बोला आनंद भाई 2-3 साल के बाद में पानी आना चालू हुआ, इस टाइम मेरा वोट आपको है. एवढं समाधान वाटलं की आपण काहीतरी समाजासाठी केलेलं आहे करून. तर अशा व्यक्तीला मी तुम्हाला निवेदन करेन की अशा व्यक्तीला जो कामाच्या नावाने वोट मागतोय, अशा व्यक्तीला तुम्ही यावेळी नक्की निवडून द्या. 1 नंबरचं बटन दाबा आणि आनंद अल्लाड यांना निवडून द्या. धन्यवाद. मी तुम्हाला जे वोटिंग करायचं का सांगतोय एक लक्षात घ्या. ऍज अ पब्लिक म्हणून तुम्हाला सांगतो की एमपीला तुम्ही कोणाला निवडून दिलं, एमएलए ला निवडून दिलं, स्थानिक पातळीवर कॉर्पोरेट लेवलवर असा माणूस निवडा की जो माझ्या हाकेला अर्ध्या रात्री पण उभा आहे, माझ्या परिसरातला असला पाहिजे. दुसरी गोष्ट अशी की एकाच पक्षाला जर तुम्ही सगळी सत्ता दिली तर मग ते माजणार. आपण लास्ट 5 वर्ष बघितलं, 8 वर्ष बघितलं, नगरसेविका असो कोणी असो काही कामं केली नाही, त्याला फरकच नाही पडायचा. एक माणूस काम केलं थोडंफार, तिघ जण येऊन तिकडचं नारळ फोडायचे. ह्यावेळी तुम्ही असं करू नका. पब्लिक म्हणून डोकं चालवा आणि हा विचार करा की स्थानिक पातळीवर आपण माणूस चेंज करायचा, ज्याच्यानी हेल्दी कॉम्पिटिशन होईल. म्हणजे तो नगरसेवक पण काम करेल, तो एमएलए पण काम करेल, एमपी पण काम करेल. दोघांमध्ये कॉम्पिटिशन नाही की बाबा तू नाही केलं मग तो आहे, तू नाही केलं तर मग तो आहे. आणि अशा वेळी पब्लिकचं काम जास्त होईल. त्यामुळे तुम्हाला सांगतो की यावेळी 1 नंबरचं बटन दाबा आणि आपल्या स्थानिक उमेदवार कामाच्या नावाने जो वोट मागतोय श्री आनंद अल्लाड त्याला वोट करा. धन्यवाद.